आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। कोस्टल रोड आणि वांद्रे सिलिंकला जोडणारा मार्ग आजपासून खुला झालाय। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते या मार्गाचं लोकार्पण पार पडलं। मुंबईकरांना वांद्रे ते मरीन ड्राइव्ह असा प्रवास आता फक्त 15 मिनिटांमध्ये करता येणार आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी, कोस्टल रोड आणि वांद्रे सिलिंकला जोडणारा मार्ग आजपासून खुला झालाय आणि त्यामुळे आता मुंबईकरांसाठीची ही आनंदाची वार्ता आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते काल या मार्गाचं लोकार्पण पार पडलं। मुंबईकरांना आता वांद्रे ते मरीन ड्राइव्ह हा प्रवास फक्त 15 मिनिटांमध्ये करता येणार आहे। महत्त्वाची बातमी, कोस्टल रोड आणि वांद्रे सिलिंकला जोडणारा मार्ग आजपासून खुला करण्यात आलाय। भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। भूषण, कोस्टल रोड आणि वांद्रे सिलिंकला जोडणारा मार्ग खुला करण्यात आला। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते काल या मार्गाचं लोकार्पण झालं आणि मुंबईकरांसाठी आनंदाची वार्ता आहे, कारण वांद्रे ते मरीन ड्राइव्ह हा प्रवास आहे फक्त 15 मिनिटांमध्ये आता होणार आहे। नक्की शुभम, छत्रपती संभाजी महाराज सागरी सेतू म्हणजे अर्थात मुंबईचा कोस्टल रोड आणि वर्डी बँड्रा सिलिंग या संपूर्ण दोन रस्त्यांना जोडणारी जी मार्गिका होती, जो पूल होता, तो या पुलाचं लोकार्पण काल स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं आणि एकंदर संपूर्ण जो मार्ग आहे तो आजपासून खुला झालेला आहे। सामान्य मुंबईकर या संपूर्ण मार्गावरून आजपासून प्रवास करू शकणार आहेत आणि एकंदर वांद्रेपासून अगदी दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्ह पर्यंत संपूर्ण जो मार्ग आहे, तो जो प्रवास आहे, तो प्रवास साधारण मागील काही वर्षांपूर्वी जो 1 ते 1.5 तासाचा प्रवास होता, तो प्रवास आता फक्त अवघ्या 12 ते 15 मिनिटांमध्ये पार पडणार आहे आणि एकंदरीत फक्त 12 ते 15 मिनिटांमध्ये मुंबईकर वांद्रेपासून मरीन ड्राइव्ह पर्यंत प्रवास करू शकणार आहेत आणि एकंदर या संपूर्ण वेळेची बचत होते। या संपूर्ण मार्गामुळे, या संपूर्ण पुलामुळे एकंदर इंधनाची देखील बचत होते आणि इंधनाच्या बचतीमुळे प्रामुख्याने प्रदूषण देखील कमी होत आहे आणि एकंदर या संपूर्ण मार्गाचा फायदा, जो लाभ आहे, तो आजपासून मुंबईकर घेताना पाहायला मिळतो आणि एकंदर मुंबईकरांची सकाळपासूनच अगदी जी रेलचेल आहे ती आपल्याला इथे सुरू झालेली पाहायला मिळते आणि मुंबईकर संपूर्ण रस्त्याचा आनंद घेतात आणि एकंदर पाहिलं तर हा संपूर्ण जो गर्डर आहे तो अत्यंत भला मोठा महाकाय गर्डर जो आहे आपल्याला इकडे पाहायला मिळतो आणि या संपूर्ण गर्डरच्या माध्यमातून जे दोन मुख्य मार्ग आहेत, म्हणजे मुंबईचा कोस्टल रोड आणि बँड्रावरील सिलिंग, हे दोन मार्ग जोडलेले आहेत आणि एकंदर या संपूर्ण मार्गामुळे, या संपूर्ण रस्त्यामुळे, या गर्डरमुळे एकंदर मुंबईकरांचा जो प्रवास आहे तो अगदी सुकर झालेला आहे आणि एकंदर ट्रॅफिक पासून जी समस्या आहे त्या ट्रॅफिक पासून सुद्धा काहीशी सुटका आपल्याला मुंबईकरांना झालेली पाहायला मिळणार आहे आणि एकंदर हा मार्ग जो आहे तो आजपासून मुंबईकरांसाठी खुला झालेला आहे आणि एकंदर ही मोठी पर्वणी मुंबईकरांसाठी मानली जात आहे। शुभम, अगदी भूषण, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हा प्रवास 15 मिनिटांमध्ये करणं शक्य होणार आहे। मात्र मुंबईकरांना यातून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे, कारण वाहतूक कोंडीची समस्या या भागात नेहमीच असते। नक्की शुभम, एकंदर पाहिलं तर कुठेतरी लोअर परेलचा भाग असेल किंवा वरळीचा नाका असेल किंवा एकंदर माधव ठाकरे बिंदू जो मार्ग आहे, जी चौक आहे, त्या संपूर्ण परिसरामध्ये ट्रॅफिकची समस्या ही अत्यंत मोठी होती। या सर्व ठिकाणांमध्ये ट्रॅफिकची समस्या ही आता काहीशी आपल्याला उलगडलेली पाहायला मिळणार आहे। ही समस्या काहीशी दूर झालेली पाहायला मिळणार आणि एकंदर या संपूर्ण मार्गामुळे, या संपूर्ण पुलामुळे एकंदर ट्रॅफिकची समस्या दूर होणारच आहे। मात्र ट्रॅफिकमध्ये ज्या प्रकारे इंधन जे आहे ते वाया जातं, त्या संपूर्ण इंधन वाया गेल्यामुळे कुठेतरी प्रदूषण देखील वाढतं आणि एकंदर या संपूर्ण प्रदूषण देखील कमी आपल्याला झालेलं पाहायला मिळणार आहे आणि एकंदर मुंबईकरांच्या वेळेची बचत होत आहे। मुंबईकरांचा वेळ अत्यंत अमूल्य वेळ आहे, तो त्या वेळेची बचत होत आहे आणि एकंदर संपूर्ण मार्गावरती आजपासून मुंबईकर प्रवास करू शकणार आहेत आणि एकंदर अवघ्या 12 ते 15 मिनिटांमध्ये वांद्रेपासून मरीन ड्राइव्ह पर्यंत मुंबईकर हा जो प्रवास आहे तो अगदी सुकर प्रवास करणार आहेत आणि एकंदर प्रदूषण मुक्त आणि एकंदर वेळेची बचत करणारा संपूर्ण प्रवास आहे आणि स्वतः मुंबईकर आजपासून या संपूर्ण मार्गाचा लाभ घेणार आहेत आणि मुंबईकरांसाठी मोठी पर्वणी सध्या मानली जात आहे। शुभम, अगदी भूषण, महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।